आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे सायबर क्राईम. खूप गुन्हे वाढलेले आहेत. आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल आणि गृह मंत्रालय या गुन्ह्यांकडे आता कसं बघतं? सायबर क्राईमच्या बाबतीमध्ये माननीय फडणवीस साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यांनी एक प्रोजेक्ट हातामध्ये घेतला, महाराष्ट्र सायबर क्राईम प्रोजेक्ट म्हणून. आणि महापेला आपण ह्याची इमारत आपण उभी केलेली आहे. जवळपास 850 कोटी आपण खर्च केलेत. पण मनुष्यबळ आहे का? ह्याच्यामध्ये मुद्दा आहे. मनुष्यबळ 100% आहे. ह्याच्यामध्ये आपण AI टूल्स, ह्याच्यामध्ये आपण सायबर टूल्स, ह्याच्यामध्ये अत्याधुनिक असलेले सगळे टूल्स आपण तिथे आपल्याकडे प्रोव्हिजन आपण ठेवलेली आहे. म्हणजे आता जर का एखादा, आणि आपण 1930 ही आपली हेल्पलाईन आहे. ह्याच्यावर जर का समजा तक्रार आली की माझ्या अकाउंटमध्ये आत्ताच पण 2 लाख रुपये गेलेले आहेत माझी कुठली परवानगी नसताना, जर का वेळेत ते कंप्लेंट आली तर आपण 2.5 मिनिटाच्या आतमध्ये ते पैसे आपण फ्रीज करू शकतो. इतकं फास्ट आपली ती सिस्टम आहे. आणि देशामध्ये कुठेही फ्रीज करू शकतो, फक्त राज्यात नाही. फक्त तक्रार वेळेत येणं गरजेचं आहे. आपली अडचण काय झाली आहे, सायबर सायबर क्राईम रेट कमी होईल का त्यामुळे? थोडी ह्याच्यामध्ये जनजागृती तितकीच महत्त्वाची, अवेअरनेस खूप महत्त्वाचा आहे. काय होतंय, कंप्लेंट जर का माझी फसवणूक आज झाली आहे, मला समजलं 7 दिवसानंतर, मी 7 दिवसानंतर कंप्लेंट जेव्हा करतो, 7 दिवसामध्ये ते पैसे जवळपास 500 अकाउंटमधून ट्रान्सफर झालेले असतात आणि ते परदेशात गेलेले असतात. ते परत मिळवणं मग कठीण जातं. म्हणून म्हणून जनजागृती करणं, अवेअरनेस क्रिएट करणं, आणि हे होऊ नये, म्हणजे कुठले फ्रॉड आहेत, माझ्या मोबाईलवरती आलेली लिंक ही फ्रॉड आहे की खरी आहे, ह्याचं अवेअरनेस क्रिएट करणं, आपण त्याच्यावरती देखील जास्त भर देतोय.